बघितलास? चाल पैसे काढ. काय पैसे काढ. पैसे पाहिजे तुम्हाला? हा. एक काम करा, तुमच्याकडे एटीएम कार्ड आहे का? आहे ना. मग ते आहे ना माझ्या तोंडात टाका आणि मग माझी मस्करी करतो. नाही हो. मी कोण आहे? कोण आहे तुम्ही? कोण आहे तुम्ही? चोर आहे ना भाई. चोर बघितलास? हे काय आहे? सूर्य आहे, चाकू आहे. हा चाकू आहे. भाजी कापायला आणलाय? भाजी कापतो आता, तुलाच कापतो. नका हो. वाचवा. वाचवा, कोणीतरी वाचवा. काय गडबड आहे? काय नाही साहेब. काय करतस इथे आहे ना? मी त्या टॉवर मध्ये ना रूम बुक करायला आलो होतो. कुठल्या टावर? बघा तो आवऱ्या लांब. हा. चल निघतो मी. मला मुंबईला जायचं आहे. तुम्ही मुंबईला चालला? हो. मला पण मुंबईला यायचं आहे. तू मुंबईला राहतस? हा. आवऱ्या लांब घर बुक करायला आले. आता काय करणार? चल ये. चल चला. चला ना साहेब, जरा चहा घेऊ. चला हो साहेब. मला जाम काय नव्हतं. मला परत ऑफिसला जायचं आमचे. अहो साहेब 5 मिनिटात होईल. अरे हेड ऑफिस मध्ये बोलवले मला तिकडे काम आहे बाबा. 2 मिनिटात चहा घेऊन आपण. त्या पार्टनर त्या पार्टनरच मला. वाचतो ना चहा. चला. वा चहा जाम मस्त बनवले. जाम भारी चहा. मला ना खूप प्रकारचे चहा बनवता येतात. आल्याचा, गेल्याचा, नाही म्हणजे आल्याचा, वेलचीचा, मसाला चहा, तंदुरी चहा. तुम्हाला कोणत्या प्रकारचा चहा आवडतो? मला फुकटचा. मला डोंबोलीचा, खोपोलीचा, पनवेलचा, ऐरोलीचा, घनसोलीचा. मला पण सगळी चहा आवडतात. पण ह्यो चहा जाम भारी बनवले. चहा मस्त चहा तुमचा. आपल्याकडे पोलीस आले, तुम्ही लफडे वगैरे केले का? कॉर्टे काय बोलतेस? चला. एकदम मस्त. तुमची मंडळी एकदम घरचा असा कुटुंब एकदम मस्त आहे. वरती सपाट ना घरण कापाट नाही म्हणजे एकदम सुशिक्षित असा तुमचं कुटुंब आहे. आणि घर पण काय चकाचक ठेवले तुम्ही. साफ सफाई एकदम मस्त. ऑइल पेंट मारली, डिस्टेम्पर मारली, प्लॅस्टिक पेंट. आणि महत्वाचं सांगता, महत्वाचं म्हणजे सेंटर पॉइंट आहे तुमचं घर जो आहे ना मुंबई नाही. हो ना. पण आता मला दररोज पेनला जावं लागणार. पेनला? तिकडे काय दुसरी बायको ठेवली की काय? नाही म्हणजे घर में घरवाली न पेन में बाहेरवाली असं काही? तसं नाही हो. तुम्हाला काय वाटलं पेनला काय बायकांचा बाजार लागलाय? म्हणजे दुसरी बायको. अहो इथे पहिलीच बायको झेपत नाही तर दुसरी कुठून करणार? त्याचं काय ना की मी ही रूम विकून पेनला चाललोय. म्हणजे उदारी बिदारी झाली की काय? तुम्हाला काही जुगारा बिगाराचं नातं नाही ना? तसं नाही हो. अहो आता मुंबईत राहणं मराठी माणसाला परवडत नाही ना. कसं आहे महागाई माझ्या बायको सारखी वाढतच चालले. लग्न झालं ना तेव्हा ती चवळीची शेंग होती. काय बोलताय? आता भोपळा झाले. भोपळा. हाला सेम कंडिशन आपल्या दोघांच्या. पण मी काय बोलतोय, अहो बायको भोपळा झाली म्हणून काय बायकोला सोडून टाकली नाही ना? अहो मग मुंबईमध्ये सौताची अशी सोन्यासारखी खोली सोडून तुम्ही बाहेर का चालले? मी काय पहिला मराठी माणूस आहे का जो मुंबई सोडून चाललाय? एखाद्याने खड्ड्यान उडी घातली तर मग आपण पण उडी घालायची का? असा काही कायदा बिदा आहे का मला सांगा? काय माहित. उद्या बिल्डर लोक मराठी माणसाने मुंबईत राहू नये असा कायदा सुद्धा पास करून घेतील. मग तुम्ही लोक सोन्यासारखी मुंबईतली खोली विकून चालले, मग तुम्हाला कायद्या बिद्याची गरजच काय? माझं ऐका, मुंबईतली सौताची अशी सोन्यासारखी खोली सोडून असा बाहेर कुठे जाऊ नका. मी राहिलो असतो पण बिल्डर मला इथे ठेवेल तेव्हा ना. त्याचं काय आहे, माझी ही सोसायटी आहे ना ही रिडेव्हलपमेंट मध्ये जाणार आहे आणि तिथे मोठा टॉवर होणार आहे. कसं? मग तुम्ही पण राहा ना या टॉवर मध्ये. टॉवर मध्ये? अरे परब, अहो बघा छोड.
તને ખબર છે ને આ બિલ્ડિંગમાં નોનવેજ અલાઉડ નથી. મગ તું મચ્છી તળલીશ કशी? कशी तळली? तव्यावर तळली. तुम्ही आणलेली मच्छी ना तिचे बारीक बारीक तुकडे केले, मस्त कांदा मसाला लावला आणि आता तव्यावरती फ्राय करतीये. बस चापली हवे, बस थयू. आणि तुम्ही जास्त शहाणपणा करू नका. किती वेळा सांगितलं तुम्हाला बिल्डिंग मध्ये नॉनव्हेज अलाउड नाहीये. मग नॉनव्हेज शिजवलं कसं तुम्ही? अहो नॉनव्हेज शिजवलंय ना, तुमच्या खुनाचा कट्ट नाही ना शिजवला. हे शिजवलं ना तर चालेल, पण नॉनव्हेज शिजवायचं नाही. अहो पण आम्हाला नॉनव्हेज आवडतं ना. हे बधू म्हणे नाही के या तर नॉनव्हेज सोडा नाही तर बिल्डिंग सोडा. समजलं. म्हणून मी टॉवर मध्ये न जाता पेनला चाललोय. पेनला पेनला? हा. अरे पेन, बॉल पेन, शिश पेन्सिल, कोल रबर, पाटी या सगळा सोर तुझ्या आला. तुझा कसा माहितीये का, तुझे शेजारी राहतो तो ब्रह्मचारी, म्हणून तू इथे आला तुझ्या बायकोवर हानिमूनला जातच नाही. अरे बाबा जमाना बदलले, कॉम्प्युटरचा जमाना आले, लॅपटॉपचा जमाना आले, मोबाईलचा जमाना आले. अरे मोबाईल मुळे लोक लांबून जवळ येतात, तू डायरेक्ट लांब जातस पेनला. कमाल आहे तुझी. अहो तसं नाही हो. मग कसा? अहो मासे खाणं हा एकच प्रॉब्लेम नाहीये. मग काय? टॉवरचं मेंटेनन्स हा देखील एक मोठा प्रॉब्लेम आहे. मेंटेनन्स प्रॉब्लेम ते तुम्हाला कसं करणार? बरोबर आहे. पोलीस आहेत ना, आणि तुम्हाला क्वार्टर आहे. हा? अरे बाबा दिवसा डवल्या ड्युटीवर मी क्वार्टर, एसी, बियर काय घेत नाही. तसं नाही हो. मग कसा? पोलीस क्वार्टर. असं पूर्ण बोल ना. तुम्हाला पोलीस क्वार्टर्स आहेत, हा. त्यामुळे तुम्हाला कसं करणार ना. बरोबर. पण मी काय बोलतो तुला, काय? आता बघ तुझी बिल्डिंग ही डेव्हलपमेंटला जाणार आहे ना, मग तुला रास दिरक्या गावणार, जाम पैसे देणार तो बिल्डर. मग तू एक काम कर, त्यांनी पैसे दिले ना, थोडे पैसे ना तू 25 वर्षासाठी मेंटेनन्स सगळा भरून टाक, म्हणजे तू पण मोकला. वा वा वा, किती छान आयडिया दिली तू. है ना? माझ्या बिल्डरला नाही आवडणार ना. बिल्डरला नाही आवडणार. आयच्या आला तुझा बिल्डर आहे का तुझी बायको होती, त्याच्या आवडी निवडी बघतस तू. तसं नाही हो. मग कसा? त्याला पण आवडला पाहिजे ना. मग तू एक काम कर, काय? बिल्डर बदलून टाक. हे बघ परत आपल्याला दुसरा बिल्डर बघता येणार नाही. का बघता येणार नाही? आपण काय आंधळे आहोत का? मानेला पैसे पोचलेत ना. हो काय बोलताय का तुम्ही? अरे म्हणजे माझं म्हणणं असं आहे, ह्या मीटिंग वरती आपला भरपूर खर्च झालाय, त्याच्यामुळे आपल्याला दुसरा बिल्डर बघता येणार नाही आणि कमिटीच्या लोकांनाही ते आवडणार नाही ना. बघितलं, अरे बिल्डर बदललेला माझ्या लोकांना आवडणार नाही. अरे या बिल्डर लोकांनीच वाट लावली आहे सगळी. अरे या आवडी निवडी दुसऱ्यांच्या सोर, तुला काय आवडतं ते सांग. मला ना, हा मला काय, मला ताजमहल आणि मुमताज देखील आवडेल हो. असा? पण ताजमहल वाल्याने मला तिकडे ठेवला पाहिजे ना. तुला एक सांगतो मला, काय? यो वाघ असत ना, वाघ हा. वाघ बघले ना, हो हो बघितलं. यो वाघ जेव्हा चांगला नसतं ना, तेव्हा त्याची लईवट असतं, जाम दरार असतं. एकदा काय तू सरकशीन गेला ना, मग त्याचा माकड होतं, माकड. मला तर काय करू? काय करू? अरे मराठी माणूसच, मराठी माणसा जागा हो. उठ, 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 पेटून जा. हवा गेली वाटतं. तसं नाही हो. हा? अहो मी इथे 10 वेळा अलार्म वाजून सुद्धा मी लवकर उठत नाही. मग हे पेटून वगैरे उठे ना, ही तर फार लांबचीच गोष्ट राहील. बरं, तुझ्या घरच्यांच्या भल्यासाठीच बोलता मी. अहो काय माहितीये काय, मी जर पेटायला गेलो ना, तर तुम्ही आताच बघितलं ना, तेच माझ्या अंगावर आधी पाणी टाकतील. मला एक सांग, काय? एक सांग मला, काय सांगू? मनापासून सांग. काय सांगू? मराठी माणसाचा स्टेटस काय असतं मोबाईलवर? मराठी माणूस एकतर पेटत नाही, आणि मग पेटला तर मग वीज तर विजत नाही. शाबास, हा? इकडे ये. काय काय? मला एक सांग, म्युझियम बघले का? बघितलं ना साहेब? काय असतं तिकडं? बस काय साहेब, अहो तिकडे दुर्मिळ वस्तू असतात ना. दुर्मिळ वस्तू असतात ना. अरे मुंबईचा मराठी माणूस आपापल्या खोल्या विकून असा बाहेर गेला ना, तर बाहेरची लोक गुजराती, पंजाबी, तेलुगू, तमिळ सगळी लोक घुसतील. आणि मग मुंबईच्या मराठी माणसाला बघायला तिकीट काढायला लागेल. तिकीट चालत तुला, चालत तुला, हे सगळं चालत नाही चालणार. मुंबई ही मराठी माणसाची आहे, मराठी माणसाची होती आणि मराठी माणसांचीच राहील. बस चाल, येता मी. पण तुम्ही कुठे निघाला? कुठं? हा? अरे बाबा तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले, पण या जगान
कवरे प्रॉब्लेम आहेत त्यांना पण सॉल्व्ह करायला लागेल ना. अरे नो मेन्शन विदाउट पेन्शन फुल इन्कम माझं नाव आहे साहेब मला पण बिल्डर कडे जायला हवं. मराठी माणूस मुंबई सोडून जाणार नाही हे त्याला सांगायलाच हवं. चल ओके सर.